सुशांत यादव खून प्रकरणातील आरोपी 11 महिने उलटूनही मोकाटच. प्रजासत्ताक दिनी पोलीस स्टेशनसमोर मासिक भोजन घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आटपाडी तालुक्यातील विटलापूर गावातील शेरीमळा येथील सुशांत यादव या युवकाला दिघंची येथील गलाई व्यावसायिक दीपक शिंदे व विलास शिंदे यांनी जबरदस्तीने घरातून घेऊन जाऊन उत्तर प्रदेश येथील बहराइच येथे अमानवीय छळ करून फेब्रुवारी 2024 मध्ये खून करण्यात आला होता. यानंतर सुशांत यादवच्या कुटुंबियांनी दीपक शिंदे व विलास शिंदे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, परंतु तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासामध्ये आत्महत्या नसून हत्या असल्याचं उघड झालं होतं. याबाबतची माहिती पोलिसांकडूनच उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आली होती. सुशांत यादव याचा खून होऊन आता 11 महिने उलटत आहेत, परंतु अद्याप आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकूणच पोलिसांच्या या प्रकरणातील भूमिकेमुळे सर्वसामान्यांना न्यायासाठी किती संघर्ष करावा लागतो हे आपल्याला लक्षात आलंच असेल. हतबल झालेल्या कुटुंबियांनी आता चक्क 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सुशांतचे मासिक भोजन कार्यक्रम आटपाडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये करण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. अशा उपहासात्मक आंदोलनाने तरी पोलिसांचा आत्मसन्मान जागृत होऊन खरोखरच पीडित असलेल्या पीडित व्यक्तीला न्याय मिळतो की नाही ते आपणास येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे.